कशी गेली सर्वांची दिवाळी? मजेतच गेली असणार. आमचीही मजेत गेली आणि गोड खाऊन आता खूप कंटाळा आलेला आहे. तर आता आम्ही चुलीवरती चिकन बिर्याणी बनवतो आहे. तर घरातच बनवणार होते, पण हे म्हटले की बाहेर बनवू आपण चुलीवर. मग म्हटलं चला आता चुलीवर ते बनवत आहे. तर आम्ही साहित्य सगळं त्यांच्या हाताखाली दिलं आणि त्यांचं बनवायचं काम चालू आहे. बघा, आता आम्ही आधी कांदा कापून घेतलेला आहे आणि चूल पेटवून पातेल्यामध्ये कांदा टाकलेला आहे परतवण्यासाठी. तर तो कांदा चांगला परततो आहे. मी जाळ घातला त्या चुलीखाली चांगला आणि त्यांचं काम चालू आहे परतवायचं. तर इथे बघा किती छान कांदा परतला आहे. त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे आणि जे खडे मसाले असतात आपल्याकडे ते खडे मसाले टाकले आणि चांगलं परतवायचं काम चालू आहे. आणि बिर्याणी बनवण्यासाठी किती माणसं आहे बघा. सार्थक आहे, सार्थकचे पप्पा पण आहे, त्या बाजूने साक्षी आहे, इकडून चिक्कू पण उभा आहे आणि आम्ही पण सगळेजण आहोतच. तर चिकन धुवून त्याला मीठ आणि हळद असं मिक्स करून आणि धना पावडर त्याच्यामध्ये एकत्र करून ठेवलं होतं आणि मग मी ते आणले आणि आता ते कांद्यामध्ये मी ते टाकले आणि आता हे ते चांगलं परतवणार आहे. ते भांडं धुवून थोडंसं मी पाणी पण त्याच्यामध्ये टाकलं आणि बघा नंतर मला त्यांनी हे काम लावून दिलं की आता तू ह्या सगळे मसाल्याचे पॅकेट खाली कर आणि ताटात सगळे मसाले काढ. तर मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला, हळद, असे कांदा लसूण मसाला, परत अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळे मसाले मी त्या ताटामध्ये काढले आणि त्यानंतर आता हे सगळे मसाले आपल्याला त्या शिजलेल्या चिकनमध्ये टाकायचे. तर ते शिजवते आता माझं चालू आहे मसाले काढायचं काम. आणि बघा आमच्याकडे किती अंधार आहे. आता गावाकडं 8 वाजले तरी खूप अंधार पडतो. लाईट लावलेली आम्ही बाहेर, तर बऱ्यापैकी उजेड दिसतोय. पण आजूबाजूला जर बघितलं ना तर खूप सारा अंधार वाटतो. असं वाटतं जसे रात्रीचे 12 वाजले असतील. तर आता बघा चुलीखाली किती जास्त जाळ लावून दिलेलं आहे. चिकन मस्त मध्ये शिजतंय आणि साक्षी, तिचे पप्पा सगळेजणं बघताय त्या जाळाकडं. आणि चिक्कूचं चाललं होतं की चंद्र बघ किती छान निघाला. तर तो चंद्र बघत होतो मग आम्ही. तर इकडे बघा चिकन किती छान शिजलेलं आहे. वाफा बी खूप निघत आहे. बघा किती मस्त शिजलं आहे चिकन. आता तरी अजून त्याला थोडा वेळ शिजवायला लागणार आहे आपल्याला. आणि मग ते छान शिजलं की मग मी ते कट केलेले जे मसाले आहे ना ताटात काढलेले ते मसाले टाकणार आहे. तर आता शिजून देऊ याला थोडा वेळ आपण अजून. आणि मग मी ताटात काढलेले जे मसाले आहे ना ते त्याच्यामध्ये टाकले आणि मग त्यांनी बघा किती मस्त एकत्र केले ते सगळे मसाले. आणि मसाला काही नीट पडला नाही. मग त्यात मी थोडं परत पाणी टाकलं आणि व्यवस्थित कालवून मग पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये. थोडं पाणी आणि मग बघा घरामध्ये मी पातेलं भरून पाणी ठेवलं होतं गरम करायला. ते पाणी गरम झालं की मग यात आणायचे टाकण्यासाठी. हे बघा पातेलं भरून मी पाणी आणलेलं आहे, ते उकळतं पाणी आणि मग मी ते याच्यामध्ये टाकलं. आता हे चांगलं उकळून देऊ आपण. हे चांगलं उकळवायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत. तर तांदूळ चांगला आणलेला आहे, इंद्रायणी तांदूळ आणलेला आहे आणि तो साफच असतो, काही नेसण्याची काही गरज वगैरे काही पडत नाही. तर हे बघा इतकं किती छान झालेलं आहे, मस्त दिसतंय. आणि चुलीवरची बिर्याणी तर एकच नंबर होणार आहे. तर हे तांदूळ धुतले नाही, तसेच टाकलेले, स्वच्छच राहते हे तांदूळ. तर बिना धुताच टाकले. आणि मग बघा आता भात आपला शिजतोय, बिर्याणी भात. आणि त्याच्या खाली मस्त असं जाळ लावून दिलेलं आहे. बघा किती मस्त उकळी आली. आणि चुलीवरचं जेवण जेवण्यासाठी खूपच छान वाटतं आहे ना चुलीवरचा स्वयंपाक. तर अजून हा भात थोडासा आपला कच्चा राहिला आहे, चेक केलं मी थोडासा कच्चा आहे. मग त्याला थोडा वेळ परत अजून शिजून देऊ. मग यांनी बघा किती छान मस्त परत थोडंसं हलवून दिलेलं आहे तो भात. आणि मग अजून त्याला आता थोडा वेळ शिजवू आपण. आणि आता छान असा शिजलेलाच आहे, पण थोडा वेळ त्याला वाफेवर ठेवायला लागेल. आता बिर्याणी भात आपला होतोय. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा.
तर चुलीवर केली आम्ही आज चिकन बिर्याणी आणि तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा कमेंटमध्ये. तर याला थोडा वेळ आता तर वाफवून देणार आहोत आणि वाफवल्यानंतर घरात आम्ही लगेचच जेवायला बसणार. तर बिर्याणी आता आम्ही घरात घेऊन जातो आणि आम्ही जेवायला बसतो. तुम्हीही जेवण करा. कशी वाटली बिर्याणी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शुभरात्री.